हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर आज आहे संडे आणि आज माझं संडेचं तुम्हाला रुटीन दाखवते. पहिल्यापासून मी आता जस्ट उठलेले. आता वाजलेले आहेत 10 आणि खाली मोबाईल ठेवते. आता वाजलेले आहेत 10. तर माझा वॉशरूमचा दरवाजा पण बघता उघडाच आहे. वॉशरूमवरून आली, थोडीशी मोबाईल बघत बसली. अरे यार, मला शॉपिंग करायची होती, शॉपिंग करायची राहिली. तर जाऊ द्या, संध्याकाळी नाही दुपारी करते शॉपिंग. आता मला बऱ्याच जणांना कॉल करायचे होते 10 वाजता, कारण की जे माझं ऑनलाईन काम आहे ते पण काय बंद नाही, ते पण चालू आहे. नाही तर बऱ्याच जणांना वाटेल की बाबा हिने आता जॉब जॉईन केला, मेडिकल जॉईन केलं म्हणल्यावर हिने काय काम सोडलं का, ते ऑनलाईन काम सोडलं का. अजिबात नाही सोडलेलं, चालू आहे ते पण. त्यांचे पण कॉल मी त्यांना 10चा टाईम दिला होता आणि 10 वाजेपर्यंत मी अजून बिछाण्यातच आहे. आभाळ आलेला आहे बाहेर, खूप छान वातावरण पण झालेलं आहे. आता मे महिना चालू होईल. आज आहे 26 एप्रिल आहे आज. तर आज मला सुट्टी आहे. तर चला, मी आता पटपट मी आता काहीच नाही मारलेलं, घर वगैरे झाडू वगैरे काहीच नाही मारलेला. फक्त जस्ट आता मी गादी पण सगळी वाकडे तिकडे झाली. झोपेत गादी कुठं जाते काय जाते काही समजत नाही, सगळं वाकडं तिकडं. सगळं बेडशीट वगैरे सगळं हे होऊन बसलेलं आहे. तुम्ही काय करणार आहे, कालच एक पार्सल महागवलं मेडिकलमध्ये येते, त्याच्यामध्ये आलं होतं. तर कालच एक पार्सल मागवते, ओपन वगैरे केलेलं आहे. अजून एक मागवायचं आहे. तर शॉपिंगच चालली, जसं कामाला लागले तसं शॉपिंगचंच जास्त हे होत आहे, चालू आहे. तर चला, जास्त जेव्हा काय बोलत नाही. तर त्याला करायचं आहे स्क्रब करणार आहे पहिल्यांदी, आणि लगेच वॉशरूममध्ये जाणार आहे आणि डायरेक्ट आंघोळ करूनच बाहेर येणार आहे. पूर्ण नॅचरल स्क्रब आहे, खूप छान चेहरा ग्लो करतो. भरपूर हे स्क्रब झाल्या, भरपूर काही गोष्टी आहेत तरी पण हे करण्याच्या. आज संडे, परत काय भेटत नाही आणि दर संडेला काही सुट्टी नाही आहे मला. तर असं असणार आहे माझं संडेचं रुटीन. कुठं बाहेर पण नाही जाता येणार आहे, घरीच असणार आहे. तर चला, सगळ्या चेहऱ्याला लावून झालेलं आहे. पसरून पण घेते. हे पसरून घेऊन नुसताच लावायचं नाही, ह्याला आता असं चोळायचं आहे. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा. आजचा रुटीन खूप बेस्ट असणार आहे, वेगळं असणार आहे, काहीतरी नवीन. कारण काय मीच आज तसं ठरवलेलं आहे. कारण काय मी उठून डायरेक्ट वॉशरूममध्ये कधीच जात नाही. पण आता उठणार आहे आणि डायरेक्ट वॉशरूममध्ये डायरेक्ट आंघोळ करूनच बाहेर येणार आहे. आपण नेक्स्ट परत हे करू, काय म्हणतात त्याला, कंटिन्यू व्हिडिओ करूया. तोपर्यंत आंघोळ वगैरे माझी झालेली आहे. तर मी किचनमध्ये जायच्या अगोदर म्हणलं की नाही, चला आता पहिल्यांदा मेकअपच करूया. तिथे मी पहिल्यांदा टोनर लावलेला आहे फेससाठी, कारण की जे आपल्या चेहऱ्यावरचा टॅन वगैरे असतं ते निघून जातो. तर मी जास्त काही यूज करत नाही, पण कधीतरी मूड आला तर मी यूज करत असते. तर मी काही त्याची ॲडव्हर्टाईज करत नाही, मी स्वतः यूज करते म्हणून तुम्हाला सांगत आहे. तर असं माझं आवरलेलं आहे आज माझं संडेचं रुटीन. तर आता जॉबला गेल्यापासून माझं पूर्ण वेगळं रुटीन झालेलं आहे, कारण की जॉब, बिझनेस, यूट्यूबचे व्हिडिओ सगळं मला गोष्टी हँडल कराव्या लागतात आहे. तर त्यासाठी आजचं मी तुम्हाला माझं रुटीन सर्व दाखवणार आहे. त्याच्यामध्ये मला काही निम्मेच व्हिडिओ शूट करता आले, तर मी तेवढंच तुम्हाला दाखवणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ पण तुम्ही नक्कीच पहा, त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर सारं काय बघायला भेटणार आहे. तर मी
संडे दिवशी असं पूर्ण माझं रुटीन असतं. तर मी म्हणलं पहिल्यांदा मेकअप केला ना मग बाकीचं काम करायला पण काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मी आज काय केलं, सर्व नाश्त्याच्या अगोदरच काम करून घेतलं. धुणं म्हणा, भांडे म्हणा, नाश्त्याच्या अगोदरच करून घेतलं आणि बाकीचं जे व्हिडिओ आहे ते मी शूट करायचे आहेत अजून मला, आणि मग नंतर तुमच्यापर्यंत ते नक्कीच पोहोचणार आहेत. तर तुम्ही पण खूप सारा सपोर्ट करताय, खूप छान मला पण वाटते. कारण का बाबा चला काहीतरी नवीन चेंज झालेलं आहे आपल्यामध्ये. आता मेडिकल जॉईन केल्यापासून भरपूर साऱ्या काय चेंज झालं आणि भरपूर सारं काही शिकायला पण भेटलं. तर आता साडी काही जास्त वेअर करायला भेटत नाही, म्हणून मग म्हणलं की चला आज संडे आहे तर संडेची साडी वेअर करावी. कारण की रोजच आपण त्या कपडे घालतोच, मग थोडासा आपल्यात पण चेंज पाहिजेच ना. तर मी स्वयंपाक मला करायचा नव्हता कारण की रात्रीचा शिल्लक होता, म्हणून मग तेच खाणार होते मी. कारण की रात्रीचं थोडंसं शिल्लक असलं तर माझ्या त्याचा नाश्ता होऊन जातो, म्हणून मग मी काही जास्त करत नाही आहे. तसं मी भरपूर दिवसातून रुटीन शेअर करत आहे संडेचं, किंवा रेकॉर्डिंग करून मी व्हिडिओ हे करत आहे, रेकॉर्डिंग करत आहे. तर भरपूर साराच काही चेंज आहे काय, किंवा बोलत नाही आहे. तर काय गोष्टी आहेत ना हँडल करण्यासाठी टाईम लागतो, पण नक्कीच होतात त्या गोष्टी. तर मला खूप मोठा अनुभव आहे, कारण की मी एकच गोष्ट रिपीट करत होते की माझं गोल खूप मोठा आहे, माझं गोल खूप मोठा आहे, मला भरपूर साऱ्या काय गोष्टी करायच्या आहेत. ते मी रिपीट बोलत होते आणि गरज ती गोष्ट झाली आहे, नक्कीच झाली आहे माझ्यासोबत. आणि जर आपण एखादी गोष्ट नाही का बोलत असेल ना, मला ती गोष्ट करायची आहे, तर ती 100% होती. फक्त आपलं फोकस त्या गोष्टीवर पाहिजे. फोकस ना माझं निम्म लक्ष इकडं, माझं निम्म लक्ष तिकडं अजिबात नाही. आणि तुम्हाला आता नवीन खूप काय बघायला भेटणार आहे. लवकरच एक गोष्टीचा पण क्लास लावत आहे. तुम्ही नक्की मला कमेंट्स करून सांगा की मी कोणत्या गोष्टीचा क्लास लावणार आहे. तुम्हाला समजलं तर एकदम बेस्ट होईल, पण नाही समजलं तरी पण मी सांगणारच आहे. कारण की मी पण त्या गोष्टीसाठी खूप सारे एक्सायटेड आहे. कारण का माझं पहिल्यापासूनचं ड्रीम आहे, ते स्वप्न आहे, खूप लहान असल्यापासूनचं आहे. तर मी सारखं सतत त्या गोष्टी बोलत होते आणि ते आता गोष्टी कुठं एक होत आलेल्या आहेत किंवा होत आहेत. तर त्यासाठी मला खूप छान वाटत आहे. तर आपली स्वतःची रिस्पेक्ट आपण स्वतःच केली पाहिजे. असं कधीच बोलायचं नाही ही गोष्ट मला येत नाही आहे, तर ती गोष्ट येत नसेल ना तर त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. आपल्याला कोणीच आयतं काहीच आणून देणार नाही आहे, बरोबर आहे ना. आणि आता खूप छान खूप स्ट्रगल करत आलेले आहे, खूप काही गोष्टींना तोंड दिले आणि आता इथपर्यंत पोहोचलेले आहे. फक्त मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की माझा भरपूर सारा टाईम वेस्ट गेला आणि त्या गोष्टीचं मला जास्त वाईट वाटत आहे. कारण की आपण आपला वेळेचं महत्त्व खूप काय उशिरा समजलं. कारण की वेळ खूप IMP आहे, खूप म्हणजे खूप, आणि माझं त्याच्यामध्ये खूप वेळ गेला, म्हणून मला त्याचं थोडंसं वाईट वाटलं. पण चला जाऊ द्या. तर वेळ आपण काय परत मागून घेऊ शकत नाही, पण जी वेळ येणार आहे किंवा जी वेळ आहे आपल्याकडं त्याचं आपण सोनं काय बोलतात त्याला संधीचं सोनं केलं पाहिजे. हा चान्स तर आहे ना, म्हणून हा चान्स मी कधीच गमावणार नाही आहे. तर ते करत राहणार आहे आणि खूप छान मला वाटतं आहे. कारण की माझे एक स्वप्न पूर्ण होत आहेत आणि ते स्वतःच्या माझ्या मेहनतीवरच होत आहेत आणि ह्याचं मला खूप भारी वाटत आहे. आणि नक्कीच पप्पांचं पण स्वप्न पूर्ण होणार आहे की पप्पांना वाटायचं की माझी पित्री, माझी मुलगी काहीतरी करत असती, आणि ते खरंच होत आहे. चला, स्वतःच्या जीवावर आपण एखादी गोष्ट करतो ना, तो कॉन्फिडन्स किंवा तो विश्वास आहे ना खूप वेगळा असतो, खूप वेगळा असतो. तर नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पण भरपूर साऱ्या काही गोष्टी पाहायला भेटणार आहेत. तर नक्कीच चॅनलला काय बोलतात त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ येणार आहेत. माझा स्ट्रगल तुम्हाला दिसणार आहे. आणि खरंच आपण जेव्हा शून्यातून येतो ना तर आपल्याला त्याची खूप मोठी किंमत असते. आपल्याला सर्व गोष्टी आयत्या भेटायला जातात ना तर त्याची आपल्याला व्हॅल्यू नाही राहते. म्हणून जर स्वतःला काहीतरी करायचं असेल ना तर खरंच खूप सारी मेहनत करा. मेहनतीचं फळ नक्कीच भेटतं. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.